नमस्कार. आज मी तुम्हाला चैत्रांगणाच्या रांगोळीमधील हळदीकुंकाचे करंडे, फणी आणि आरसा ही चिन्हे शिकवणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचे 6 नंबरचे मोती, पांढऱ्या रंगाचे 6 नंबरचे मोती आणि लाल रंगाचे 6 नंबरचे मोती आणि 6 नंबरचा तंगूस लागेल, तो आपण डबल घ्यायचा आहे. तर चला सुरू करूया. तर आधी आपण हा हळदी कुंकाचा करंडा शिकूया. त्यासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचे 4 मोती ओवून घ्यायचे. आणि 4चा सर्कल तयार करायचा आपण. असे आपण 4चे 5 सर्कल तयार करून घेऊयात. आता आपण सुईवर 3 मोती ओवून घेऊयात. परत सुई इकडनं इकडे पुढे आणूया. प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्यायचं. परत 3 मोती ओवून घेऊयात. सुया मोत्यातनं बाहेर काढायचे. तर असे आपण 4चे 5 सर्कल तयार करून घेऊयात. तर सुया मोत्यातनं या मोत्यात घ्यायचे. परत 3 मोती ओवून घ्यायचे. आता पांढऱ्या रंगाचे मोती सगळे त्याची पट्टी तयार करायची आपण. सुई याच्यातनं पुढे आणायची इकडनं. परत 3 मोती ओवून घ्यायचे. सुया मोत्यातनं बाहेर काढायचे. तर असे आपले हे 4 राऊंडचे 5 राऊंड झालेत करून. आता आपण हा 1 राऊंड सोडून आणि इकडे हा 1 राऊंड सोडून हे 3 जे 4चे राऊंड आहे त्याच्यावरती आता आपण लाल कलरचे 4चे राऊंड बनवायचे. तर सुई आता आपण या मोत्यात आणायची. आता आपण लाल कलरचे मोती घ्यायचे. तर लाल कलरचे पहिले 3 मोती घ्यायचे. सुई आता आपली या मोत्यात आहे त्याच मोत्यात परत बाहेर काढायचे. तसं आपलं 4चा राऊंड तयार होतो. आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण लाल कलरचे 2 मोती घ्यायचे. सुई याच्यातनं आणि याच्यातनं बाहेर काढायचे. असं आपलं 4चा राऊंड होईल. आता सुया मोत्यातनं बाहेर काढायचे. आता या आणि या मोत्यातनं बाहेर काढायचे. तर परत लाल कलरचे 2 मोती घ्यायचे. सुई याच्यातनं आणि याच्यातनं बाहेर काढायचे.
असे आपले हे 3 राऊंड 4-4चे झाले. हे खालचे जे पांढरे आपण 5 राऊंड घातले होते त्याचं इकडचं आणि इकडचं म्हणजे हा पहिला आणि हा शेवटचा आपण 4-4चा राऊंड सोडून हे जे मधले 3 4-4चे राऊंड आहे त्याच्यावरती आपण हे 3 लाल कलरचे राऊंड घातले. आता असे आपण टोटल 4 घालायचे. आता ही आपली एक लाईन झाली आहे. असे आपण अजून 3 लाईन घालून घ्यायचे. तर ते आपण घालून घेऊया. तर हे असे आपलं 4-4चे लाल रंगाचे 4 राऊंड करून घेतले. आपले 4 लाईनी करून घेतल्यात मी. तर हे असं आपलं दिसेल. हे 1 2 3 4 हे आपले 4 लाईनी झाले. आता आपण परत पांढरे मोती घ्यायचे आणि या 4च्या राऊंडवर एक 4चा राऊंड करून घ्यायचा आधी. त्यासाठी आपण पहिले 3 मोती ओवून घ्यायचे. सुई माझी आता या मोत्यात आहे. त्याच मोत्यातून आपण परत बाहेर काढायचे. आता आपण याच्या साईडला जसं इथे खाली एक राऊंड आहे तसं आता आपण या साईडने एक राऊंड वाढवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी सुई आधी आपण या मोत्यातून बाहेर काढायची. या मोत्यातून आणि या मोत्यात सुई आणायची. आता आपण परत 3 मोती ओवून घ्यायचे. तीन मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा असा आपला राऊंड घेतला आपण वाढवला. आता परत या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि या पांढऱ्या मोत्यातून वरती घ्यायची. आता आपण 2 मोती ओवून घ्यायचे आणि सुई या मोत्यातून आणि या मोत्यातून काढायची. आता आपण या मोत्यातनं या मोत्यात आणि या मोत्यात आणायची सुई. पहिल्या याच्यातनं मग आता याच्यातनं आणि याच्यातनं. परत 2 मोती ओवून घ्यायचे. सुई याच्यातनं आणि याच्यातनं बाहेर काढायची. आता या मोत्यातनं परत सुई वरती घ्यायची. तर आपले हे जे लाल आहेत 3 त्याच्यावरती हे 3 राऊंड आले पांढऱ्या रंगाचे आणि एक आपण इथे वाढवलेला आहे. तसंच आता इथे पण एक आपण वाढवायचं आहे. तर आता सुई आपल्या या मोत्यात आहे. तर आता आपण 3 मोती ओवून घ्यायचे पांढरे. आणि सुई याच मोत्यातनं बाहेर काढायची. तसं आपण इकडे एक राऊंड वाढवला, इकडे परत एक राऊंड वाढवला. जसं ही खालची पट्टी आहे तशीच ही वरची पट्टी करायची. आता परत आपण हे जे दोन्ही साईडचे राऊंड आहेत 4-4चे सोडून परत हे जे मधले 3 राऊंड आहेत त्याच्यावरती 3 राऊंड घालून घ्यायचे. तर सुई आपण या मोत्यात आधी आणूयात. आता 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. सुई या मोत्यातनं परत काढायची. आता आपण सुई या मोत्यातनं वरती घेऊयात. आता 2 मोती पांढरे ओवून घ्यायचे. सुई आणि या मोत्यातनं बाहेर काढायची. असं 4चा राऊंड. परत आता इथे एक 4चा राऊंड करायचा आहे. तर सुई आधी या मोत्यातनं बाहेर काढायची. या आणि या मोत्यात घ्यायची खाली. आता आपण 2 मोती ओवून घ्यायचे पांढऱ्या रंगाचे. सुई या मोत्यातनं आणि या मोत्यातनं बाहेर काढायचे. आता आपण सुई या मोत्यातनं खाली घेतली
तर आता आपल्याला ह्या 2 मोती आता परत सोडून हा जो मधला 4चा राऊंड आहे, हा 4चा आणि हा 4चा सोडून हा मधला 4चा राऊंड, त्याच्यावर आता आपल्याला अजून एक 4चा राऊंड बनवायचा आहे. तर त्यासाठी आता माझी सुई आपण हा 4चा राऊंड करून घेतला आहे. तर ह्या मोत्यातनं खाली आहे. आता मी ह्या मोत्यातनं आणि ह्या मोत्यातनं वरती घेते सुई. आता आपण या मधल्या मोत्यात सुई आणायची यावर. आता तिथे आपण 3 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे. म्हणजे जसं आडीमुखाचा आपला करंडाचा खालचा भाग असतो आणि त्याच्यावरती त्याचं झाकण असतं तसं ते दिसेल. तीन मोती लाल ओवून घ्यायचे आणि याच मोत्यातून परत सुई बाहेर काढायची. हे असं आपलं हळदी कुंकाचा करंडा तयार झाला. तर आता आपण इथे सुया मोत्यातनं खाली घ्यायची आणि इथे गाठ मारायची. गाठ मारल्यानंतर 2-3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची, म्हणजे धागा कट केल्यानंतर ते व्यवस्थित राहतं. एक 2 मोत्यातनं कुठून तुम्ही सुई बाहेर काढा आणि इथे धागा कट करून ठेवा. हे असं आपलं हळदीकुंकाचं करंडा तयार झाला. तर असंच आता आपण पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आणि जिथे आपण लाल मोती घातलेले तिथे आपण पिवळे मोती घालायचे. इथे जसे 3 लाल मोती घातले तसे इथे 3 पिवळे मोती घालायचे. म्हणजे हा एक कुंकूचा करंडा आणि हळदीचा करंडा, असे 2 करंडे आपले हे हळदीकुंकाचे करंडे तयार होतात. तर आता आपण आरसे शिकूया. तर आरसे मी 2 प्रकारचे केलेले आहेत. एक असा रेक्टेंगल केला आहे आणि एक असा गोल केला आहे. तर आधी मी तुम्हाला हा रेक्टेंगल शिकवते. तर त्यासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचे 6 नंबरचे मोती आणि लाल रंगाचे 6 नंबरचे मोती आणि वायर 6 नंबरचे आपण डबल घ्यायचे. तर पहिले आपण 4 मोती ओवून घ्यायचे पांढऱ्या रंगाचे आणि त्याचा 4चा राऊंड करून घ्यायचा. आता आपण सुई या मोत्यातून काढायचे. परत 3 मोती ओवून घ्यायचे. तीन मोती ओवून घ्यायचे आपण आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची. असे आपण 4-4चे 8 राऊंड करून घ्यायचे. परत 3 मोती ओवून घ्यायचे. सुया मोत्यातनं बाहेर काढायची. असे आपण 8 राऊंड 8 4-4चे राऊंड घालून घ्यायचे. परत 3 पांढरे मोती घ्यायचे. सुईकडनं तिकडे पुढे आणायचे.
परत 3 पांढरे मोती ओढून घ्यायचे. सुया मोत्यातून बाहेर काढायचे. परत इकडनं इकडे आणायची. परत या मोत्यातून सुई काढायची. परत या 2 मोत्यातून पुढे घ्यायची. परत 3 मोती ओढून घ्यायचे. सुया मोत्यातून काढायची. परत या 2 मोत्यातून पुढे आणायची. परत 3 मोती ओढून घ्यायचे. सुया मोत्यातून खाली घ्यायची. तर असे आपले 1 2 3 4 5 6 7 8 असे आपण 4-4चे 8 राऊंड करून घ्यायचे. आता आपल्याला इकडनं अशी सुरुवात करायची. तर आपण या 3 मोत्यातून सुई तिकडे आणून घ्यायची. तर माझी सुई या मोत्यातून मी बाहेर काढली. आता आपण 3 पांढरे मोती ओढून घ्यायचे. सुई या मोत्यातून बाहेर काढायची. तर असं आपण आडवी लाईन करतोय आता अशी. आता आपण या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. परत 3 मोती ओढून घ्यायचे. सुया मोत्यातून बाहेर काढायचे. तर आपण इकडनं 1 2 3 झाले. अजून 3 राऊंड घालून घ्यायचे. असे 6 राऊंड घालून घ्यायचे आपल्याला आडवे. हे आपले आडवे असे 8 झालेत. आता असे आपण उभे 6 घालून घ्या. परत 3 मोती ओढून घ्यायचे. सुया मोत्यातून बाहेर काढायचे. तीन मोती ओढून घ्यायचे. सुया मोत्यातून बाहेर काढायची. त्या दोन्ही मोत्यातून पुढे घ्यायची. एक 2 3 4 5 अजून एक राऊंड घालायचं आपल्याला. तीन मोती ओढून घ्यायचे. सुया मोत्यातून बाहेर काढायची. तर हे आपली असे 8 आणि असे इकडनं मोजून असे 6 आपले घालून घ्यायचे. आता तशीच परत जशी ही पट्टी आपण घालून घेतली तशी इकडे पट्टी घालून घ्यायची. तर त्यासाठी आपण सुई या मोत्यातून बाहेर काढायची आधी. तीन मोती ओढून घ्यायचे. सुई या मोत्यातून बाहेर काढायचे. आता आपण परत अशी आडवी लाईन घालून घ्यायची अशी. असे हे आता आपले 2 राऊंड झाले. असे 8 राऊंड घालून घ्यायचे आपण. तर असे आपण हे 4-4चे 8 राऊंड घालून घ्यायचे. तर ते मी घालून घेतलेले आहेत. जसे आपले इथे
चारचे राऊंडचे 8 राऊंड झाले, तसेच वरती झाले. तर आता आपण परत अशी उभी इकडची जशी केली तशी इकडची करायची. तर आता माझी सुई या मोत्यात आहे. माझी सुई आता हा जो 4 राऊंड आहे त्याच्या या खालच्या मोत्यात आहे. तर आपण पहिले 3 मोती ओवून घ्यायचे. सुया मोत्यातनं बाहेर काढायचे. म्हणजे हा असं आपलं आता खाली अशी लाईन होत जाईल. आता आपण या 2 मोत्यातनं सुईवर बाहेर काढायचे. परत 3 मोती ओवून घ्यायचे. सुया मोत्यातनं बाहेर काढायची. तर या मोत्यातनं आणि या मोत्यातनं पुढे आणायची. परत 3 मोती ओवून घ्यायचे. सुया मोत्यातनं बाहेर काढायची. आता आपले 1 2 3 4 झाले. अजून एक राऊंड घालून घ्यायचा. परत 3 मोती ओवून घ्यायचे. सुया मोत्यातनं बाहेर काढायची. आता आपल्याला हा इकडे जोडून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटं. हा जो राऊंड घातलाय तो मी काढून टाकते, कारण का हा आपल्याला इथे जोडायचा आहे. तर आपण एकच मोती आधी घालायचे. इकडनं आपले 1 2 3 4 राऊंड झाल्यानंतर मी जो 5वा राऊंड घातला तो मी काढून टाकलाय. तर 1 2 3 4 राऊंड झाल्यानंतर आपण आपली सुई या मोत्यात आहे इथे. तर आपण एकच मोती ओवून घ्यायचा. आणि ह्या साईडची जो खालचा राऊंड आपला जी 8 राऊंड घातले होते आपण, त्याचा जो हा पहिला राऊंड आहे 4चा, त्याचा हा जो खालचा मोती आहे त्याच्यातून सुई आपण काढायची. परत 1 मोती ओवून घ्यायचं. आणि आता इकडनं आपण जो आपला 4था राऊंड आला होता 4चा, त्याचा हा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई मी बाहेर काढते. तर असं आपलं हे जोडलं जाईल. आता आपण परत या मोत्यातून सुई बाहेर काढायची. त्यानंतर या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आणि हा जो 4चा राऊंड आहे त्याचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई काढायची. आणि हा जो आपला 4चा राऊंड आहे त्याच्यातून मी आता सुई या मोत्यातून काढले. हे मी असं धरलं होतं, तर मी हे असं धरते. आता या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपण 4 मोती ओवून घ्यायचे आणि 6चा राऊंड तयार करायचा. चार मोती ओवून घ्यायचे आपण. आणि आता हे 2 मोती आहेत त्याच्यातून आपण पहिले या मोत्यातून सुई बाहेर काढायची. म्हणजे असा हा 6चा राऊंड तयार होतो. त्यानंतर मग आपण या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे बघा, मी हा जो आपला इकडनं आणि इकडनं हा जो 4चा राऊंड आला आपला, त्या 4 राऊंडमधनं पहिले
या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्यानंतर 4 मोती ओवून घेतले. परत या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण या मोत्यात सुई बाहेर काढायची. म्हणजे हा असा आपला 6चा राऊंड तयार झाला. त्यात आपल्याला एक लाल मोती बसवायचा आहे. तर आता आपण एक लाल मोती ओवून घ्यायचा. सुई मी या मोत्यातनं बाहेर काढली. त्याच्यानंतर लाल मोती ओवून घेतलाय. तो लाल मोती आपल्याला ह्याच्या आतमध्ये बसवायचा आहे. तो आपण आता इकडचा जो मोती आहे त्याच्या जवळ हा जो मोती आहे त्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढते. म्हणजे हा असा मोती आपला या 6च्या राऊंडमध्ये बसेल. आता परत मी या 2 मोत्यातनं सुई फिरवून घेते. जरा घट्ट असं ओढून घ्यायचं म्हणजे तो मोती आपला व्यवस्थित बसेल. आता या मोत्यातून सुई खाली घ्यायची. आता या मोत्यातून हा जो मोती आहे त्याच्यातनं मी सुई खाली घेते. हे असं आपलं फूल तयार होतं. हे आता मी सुई या मोत्यातनं काढते. या वाल्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता या मोत्यात आणि या मोत्यात आणते इकडे. या मोत्यात इकडे आणायची. म्हणजे आपले जो हा असा गॅप दिसतो असा मधला हा इकडचा, हा आपल्याला हे करण्यासाठी आपण या मोत्यातनं या मोत्यात सुई काढायची. म्हणजे तो व्यवस्थित जोडला जाईल. मी आता या मोत्यातून सुई काढली. आता या मोत्यात सुई घालते. या मोत्यातून सुई काढल्यानंतर म्हणजे हे दोन्ही आपले मोती असे जोडले जातात व्यवस्थित. म्हणजे असे आपलं जसं इथे गॅप दिसतो ना हा असा लांब जाळाने व्यवस्थित आपलं हे जसं हे कसं घट्ट झालंय तसं व्यवस्थित घट्ट बनवता येईल म्हणजे आपल्याला. तर त्यासाठी मी या मोत्यात आणि या मोत्यातनं आता सुई काढून घेतली. आता आपण या सगळ्या मोत्यातनं झिगझॅग करत या साईडला सुई आणायची. जसं आपण इकडे बनवू तसं चारही कोपऱ्यात आपण हे बनवायचं आहे. तर मी सुई या मोत्यातनं काढले. या मोत्यातनं काढते. या सगळ्या मोत्यातनं सुई फिरून घेतली तर ते व्यवस्थित घट्ट होतं. म्हणजे असं लूज पडत नाही ते. म्हणून त्याच्यातनं परत एकदा सुई फिरून घेतली नाही ते घट्ट पण होईल. ही फक्त सुई मोत्यातनं मला या चौकोनमध्ये आणायची. तर म्हणून मी फक्त सुई मोत्यांमधनं काढून घेते. तर आता आपली सुई हा जो कोपऱ्यातला जो चौकोन आहे त्याच्या इकडे आहे माझी सुई आता. तर आता मी ही सुई इथून खाली घेते. आणि आता या मोत्यातनं मी सुई तिकडे घेते. म्हणजे हे असं जोडलं जाईल आपले दोन मोती. आता या मोत्यातनं सुई काढून घ्यायची.
या मोत्यातनं आणायची. हे जसं आपण इथे जोडून घेतलं तसंच इकडे मी जोडून घेतले. आता दोन्ही तो गॅप म्हणजे जोडून घेतलाय मी. आता मी या तिन्ही मोत्यातनं सुई फिरून इकडे आणली. आता या मोत्यात, आता या दोन्ही मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची. म्हणजे आपल्याला जसं इथं 6चा राऊंड आपण तयार केला होता कोपऱ्यात तसं आपल्याला करता येईल. आता आपण 4 मोती ओवून घ्यायचे. तर आपल्याला असे 4 मोती ओवून घ्यायचे. परत याच 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची. तर असा आपला हा 6चा राऊंड तयार होईल. आता आपण या एका मोत्यातून सुई वरती आणायची या आणि एक लाल मोती ओवून घ्यायचं आहे. आणि हा जो मोती आहे त्याच्या वरचा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. म्हणजे हा असा मोती ह्याच्यात बसवला जातो. आता या 1 2 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर हे असं आपलं रेक्टँगल आरसा तयार होतो. जसं मी इथे 6 नंबरचा 6चा सर्कल बनवतो तसं 6चं सर्कल इकडे बनवलंय. तसेच इथे दोन्हीकडे पण आता आपण बनवून घेऊया. तर हे असे चारी साईडला 6चे राऊंड लावून त्यात एक लाल मोती बसून असे चारी कोपऱ्यात मी करून घेतले. तर हे असं आपलं दिसेल असं. आणि याच्यात जर तुमच्याकडे आरसा असेल तर असा या मापाचा मिळाला तर इथे तुम्ही असा आरसा हे करून लावू शकता किंवा नुसतं ठेवलं तरी चालतं. तर आता मी तुम्हाला आता गोल आरसा कसा करायचा आहे तो शिकवते. तर त्यासाठी आपण 6 नंबरची पांढरी मोती आणि आपल्याला एक लाल रंगाचा 6 नंबरचा मोती लागेल. आणि 6 नंबरची वायर आपण डबल घ्यायची. 6 नंबरची वायर आपण डबल घ्यायची. आता आपण 20 मोती ओवून घ्यायचे. मोती ओवून घ्यायचे आधी आपण. असे 20 मोती ओवून झाल्यानंतर हा असा आपण आता गोल आरसा बनवतो आहे. तर त्यासाठी आपण 20 मोती ओवून घेतल्यानंतर जिथून आपण सुरुवात केली होती मोत्यात सुई ओवायला मोती ओवायला त्या 2 मोत्यातून सुई मी बाहेर काढले आणि असा हा सर्कल जोडून घेतला. पहिले 20 मोती ओवले त्याच्यानंतर आपण जो इथे परत दाखवतो एकदा 20 मोती ओवून घेतलेत आपण. हे त्यानंतर हा जे खालचे 2 मोती आहेत त्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली. म्हणजे हा असा आपण आपला सर्कल तयार होईल. आता आपण 3 मोती पांढरे ओवून घ्यायचे. 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आपण. आणि सुई ज्या मोत्यातनं आता बाहेर आहे त्याच मोत्यातनं परत घालायची. आता माझी सुई या मोत्यातनं बाहेर आहे. मग आपण 3 मोती ओवून घेतलेले आहेत त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढायची.
म्हणजे हा असं आपलं चारचा सर्कल तिथे तयार होतो. आता या तिन्ही मोत्यातनं सुई आपण फिरून घ्यायची. या तिन्ही मोत्यातनं मी सुई फिरून इकडे आणली आहे. आता आपण हा जो पुढचा मोती आहे, हा जो सर्कल आपण 20 मोती घातलेले त्याच्या प्रत्येक एक एक असं आपण पुढे आता घालत जायचं आहे, असे 4-4चे राऊंड. तर त्यासाठी आपण आता या पुढच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. आणि आता आपण 2-2 मोती घेऊन 4-4चे सर्कल तयार करत जायचे. तर पहिले आपण 2 मोती ओवून घ्यायचे, सुई याच्यातनं आणि याच्यातनं बाहेर काढायची. तर असं आपलं 4चं सर्कल होईल. परत आता आपण या पुढच्या मोत्यातनं सुई आधी बाहेर काढून घ्यायची. दोन मोती ओवून घ्यायचे. दोन मोती ओवून घेतल्यानंतर या आणि या मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची. म्हणजे असं आपलं 4-4चे सर्कल तयार होतात साईडने. सगळ्या साईडने असं आपण 4-4चे सर्कल घालून घ्यायचे. तर आता परत आपण या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. 2 मोती ओवून घ्यायचे. सुई या मोत्यातनं आणि या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची. असं आपलं 4चं सर्कल साईडने तयार होतं. असे आपण सगळ्या या जे खालचे मोती त्याच्यात एक एक मोतीवरती आपण असं 4-4चं सर्कल घालत इथपर्यंत येऊया. मग शेवटचं मी तुम्हाला दाखवते. तर आपण असं घालून घेऊया. तर हे असं 4-4चे सर्कल मी घालून घेतलेत. आता सेकंडला सर्कल घालते मी. आता 2 मोती घ्यायचे. हा शेवटचा मोतीच्या आदला जो आहे 19वा मोती इथे चालले माझं. तर या मोत्यातनं ह्या मोत्यात घ्यायचं आपण. आणि आता हा शेवटचा मोती आहे. त्यात आपण या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. तर हा आता लास्ट मोती आहे. इथे आपण आता 19 सर्कल झालेत आपले. हा 20वा सर्कल आहे. तर आता या मोत्यातून मी सुई बाहेर काढली. आता त्याच्या जवळचा जो हा मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आणि आता एकच मोती ओवून घ्यायचं. आणि हा जो आता आपण 19व्या मोतीवर जो 4चं सर्कल बनवलं त्याचा जो हा साईडचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई खाली घ्यायची. तर असा हा आपला सर्कल पूर्ण तयार झाला. तर आता आपण सुई या मोत्यातनं वरती काढूयात. आणि हा जो मोती आहे मधला तिथनं मी सुई काढली. आता आधी या मोत्यातनं काढली, मग या मोत्यातनं काढली. आता आपण सुई ह्याच्यातलं जो बाहेरचे जे मोती आहेत तर
त्याच्यातल्या या एका मोत्यातून मी सुई बाहेर काढते आता. या मोत्यातून मी सुई बाहेर काढली. तिथे आता आपण एक 6चं सर्कल करायचं आहे. त्यासाठी आपण 5 मोती ओवून घ्यायचे. 5 मोती ओवून घ्यायचे आपण. आणि ज्या मोत्यातनं सुई काढली ती त्याच मोत्यातनं इकडनं तिकडे सुई काढायची. असं आपला 6चं सर्कल तयार होईल. आता याच्यातनं या 2 मोत्यातनं सुई वरती घ्यायची. या 6चा जो सर्कल घातला आपण त्याच्यात या 2 मोत्यातनं मी सुई वरती घेतली. या 2 मोत्यातनं आता आपण एक लाल मोती घ्यायचा 6 नंबरचा. एकच लाल मोती घ्यायचा आणि तो मध्ये याच्यात असं इथं बसवायचं आपण. तर आपण हे जे खालचे 2 मोती आहेत इकडचे, हा 6चा जो सर्कल घातलाय त्यातले इकडचे 6चे 2 मोती आहेत, तिथनं आपण सुई काढायची आता बाहेर. म्हणजे हा मोती असा आपल्या मध्ये बसतो. आता आपण या 1 2 3 या तिन्ही मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आणि ह्या मोत्यातनं बाहेर काढायची. हा जो 4च्या साईडचा सर्कल आहे त्याच्या वरच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढली. आता इथं आपण 4चं सर्कल बनवायचं आहे. त्यासाठी आपण 2 मोती ओवून घ्यायचे आणि सुई याच्यातनं आणि याच्यातनं बाहेर काढायची. असं आपलं इथे 4चं सर्कल तयार झालंय. आता आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे परत 4चं सर्कल बनवायचंय. 2 मोती ओवून घ्यायचे. आता याच्यातनं आणि याच्यातनं सुई बाहेर काढायची. तर हे आपले असे 4चे 2 सर्कल तयार झाले. तसेच इथे आपल्याला तयार करायचे. त्यासाठी आपण या मोत्यातनं आणि या 4 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. चारही मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर आपण हा जो 4चा सर्कल त्याच्या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता परत आपण 2 मोती ओवून घ्यायचे पांढरे आणि या मोत्यातनं आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. असं आपला हा इथे असे 4 सर्कल झाले. तसं इथे 4चा सर्कल झालाय. आता आपण या याच्यातनं आणि याच्यातनं सुई बाहेर काढायची मोत्यातनं. परत 2 मोती ओवून घ्यायचे. सुई या मोत्यातनं आपल्याला बाहेर काढायची आधी. हा जो 4चा सर्कल आहे त्याच्या वरच्या मोत्यात. असा आपला 4चा सर्कल तयार झाला. आता या मोत्यातनं वरती घ्यायची. तर हे असं आपलं गोल आरसा तयार झालाय. तर आता इथे आपण गाठ मारून घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा.
धाग्याला गाठ मारल्यानंतर एक 2-3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे धागा कट करून टाकायचा. तर हे आपलं झालं गोल आरसा आणि हा आपला झाला रेक्टेंगल आरसा. तर आता आपण फणीचं चिन्ह शिकणार आहोत. तर ते चिन्ह आपलं असं दिसेल. तर त्यासाठी आपल्याला पांढऱ्या रंगाचे 6 नंबरची मोती लागतील आणि वायर आपण 6 नंबरची डबल घ्यायची. तर सुरू करूयात. तर पहिले 4 मोती होऊन 4चं सर्कल करून घ्यायचं आपण. असं 4चं सर्कल करून घ्यायचं आहे. असे आपण आता 5 सर्कल घालून घ्यायचे. हा धरून 5 सर्कल घालून घ्यायचे. आता आपण तर हे असे आपण 4चे 5 सर्कल घालून घेतले. तर हा माझा शेवटचा सर्कल आहे घातलेलं 5चं. 1 2 3 4 5. तर सुई माझी आता या मोत्यातनं वरती आहे. तर आता आपण हा एक सर्कल आणि हा एक सर्कल सोडून हे जे 3 सर्कल आहेत 4-4चे, हा आणि हा सोडून त्याच्यावर आपण 4-4चे सर्कल बनवायचे. त्यासाठी आपण सुई आता या मोत्यात आणूया आणि 3 मोती घेऊन 4चं सर्कल करूया. तर सुई इथनं वरती घ्यायची. आता 2 मोती घ्यायचे. सुई याच्यातनं आणि याच्यातनं बाहेर काढायचे. आता या 3 मोत्यातनं सुई खाली घ्यायची. परत 2 मोती घ्यायचे. सुई याच्यातनं आणि याच्यातनं बाहेर काढायचे. तर सुई या मोत्यातनं वरती घ्यायचे. ते आपले जे 4-4चे 3 हे दोन्ही सोडून जे मधले आहेत त्याच्यावर आपण 4-4चे 3 सर्कल घालून घेतले. आता परत हा आणि हा सोडायचा आणि हा जो मधला 4चा सर्कल आहे त्याच्यावर एक 4चा सर्कल बनवायचा आहे. त्यासाठी आपण सुई या मोत्यातनं या मोत्यात घ्यायची. आणि या मोत्यातनं या मोत्यात आणि इकडे वरती आणायची. आता परत 3 मोती घेऊन 4चं सर्कल करायचे. या मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर असं आपलं हे त्रिकोण तयार होईल. आता या 4च्या सर्कलवर आपण अजून एक पुढे 4चं सर्कल घालून घ्यायचं आहे. तर सुई मी आता याच्यातनं या मोत्यात आणली. परत 3 मोती घालून घ्यायचे. सुई या मोत्यातनं बाहेर काढायची. आता सुई इकडनं इकडे घ्यायची.
आता जसं आपण इथे 5चे नंतर 3 आणि 1 असं घातलं आहे, तसंच आता आपले इकडे घालायचे. तर आता आपले हे वाढत जातील. आता आपली सुई या साईडला आहे, या मोत्याच्या या साईडला. तर आपण 4चे सर्कल घालून घ्यायचं आहे. आपण 3 मोती ओवून घ्यायचे. आणि सुई या मोत्यातून बाहेर काढायची. आता आपण या 4चा जो सर्कल घातलाय त्याच्यावर हा 4चा सर्कल घातलाय. आता इथे आपण एक एक या साईडने दोन्ही साईडने त्याला वाढवायचं आहे. आपण या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता आपण 3 मोती घ्यायचे. तीन मोती घ्यायचे. सुई या मोत्यातून बाहेर काढायची. तसंच आता या साईडला एक वाढून घ्यायचं आहे. तर या आणि या मोत्यातून आपण आता सुई बाहेर काढायची. परत 3 मोती घ्यायचे. आणि या मोत्यातून सुई खाली घ्यायची. तर अशा आपण दोन्ही साईडने 4-4चे सर्कल वाढून घेतले. आता आपण या तिन्ही मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपण याच्यावर 4चा एक सर्कल करून घ्यायचं आहे. तर आपण 3 मोती ओवून घ्यायचे. सुई या मोत्यातून बाहेर काढायची. आपला आता या 4च्यावर 4 झाला. तर इथे आपल्याला परत एक 4चा सर्कल वाढून द्यायचं आहे. तर आपण या तिन्ही मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ. आता आपण 3 मोती ओवून घ्यायचे. आणि सुई या मोत्यातून खाली घ्यायची. तर असं आपण इथे सर्कल वाढवून घेतलंय. तसं आता या 2 सर्कलवर 4-4चे सर्कल करून परत या साईडला वाढवायचं आहे. तर आता आपण सुई या साईडने बाहेर घेऊया. या मोत्यातून मी सुई बाहेर काढली. आता इथनं वरती घेते. आता 2 मोती घ्यायचे. सुई याच्यातून आणि याच्यातून काढायची. आता या मोत्यातून या मोत्यात द्यायचं.
परत 2 मोती घ्यायचे, याच्यातून आणि याच्यातून सुई बाहेर काढायची. आता इथे आपल्याला एक 4चे सर्कल परत वाढवून घ्यायचं आहे. तर आधी आपण या मोत्यात सुई आणायची आणि 3 मोती ओवून घ्यायचे. आणि या मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर हे असं आपलं हे तयार झालं. आता हे जे असे रेघा येतात वरती त्या बनवायचे आपण आता. तर त्यासाठी आपण पहिलं या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि 2 मोती ओवून घ्यायचे. 2 मोती ओवून घेतल्यानंतर आपण हा जो हे आता 2 मोती ओवून घेतलेत आपण, त्यातला हा पुढे करायचा आणि त्याच्या खालच्या मोत्यातनं सुई वरनं खाली घ्यायची. आणि असं ओढून घ्यायचं ते. आता हे आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण परत 2 मोती ओवून घ्यायचे. दोन मोती ओवून झाले की परत या 2 मोत्यातनं हा मोती सरकून खालच्या मोत्यातनं सुई वरनं खाली घ्यायची. आणि असं खाली थोडं सरकून घ्यायचं. परत पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत 2 मोती ओवून घ्यायचे. पुढचा मोती सरकवायचा, खालच्या मोत्यातनं सुई खाली घ्यायची काढून वरनं खाली काढायची. परत पुढच्या मोत्यातनं हे जे 4-4चे आपले सर्कल आहे 5, त्याच्या जो मध्ये मध्ये जागा ही अशी तिथे आपण हे 2-2 मोती अशा पण बसवतोय. परत 2 मोती ओवून घ्यायचे. हा मोती सरकवायचा आणि खालच्या मोत्यातनं सुई खाली घ्यायची. तर हे असं आपलं दिसेल. आता परत पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. परत 2 मोती ओवून घ्यायचे. ते 2 मोती ओवले, त्यातलं पुढचं मोती पुढे करायचं आणि त्याच्या खालच्या मोत्यातनं सुई वरनं खाली घ्यायची. परत या पुढच्या मोत्यात सुई काढून घ्यायची. तर हे असं आपलं दिसतं. परत 2 मोती घ्यायचे. आणि सुई हा मोती पुढे सरकून खालच्या मोत्यातनं हे 2 जे मोती आपण होतोय त्यातलाच हा मोती पुढे करायचा आणि त्याच्या खालच्या याच्यातनं आपण सुई वरनं खाली काढून घ्यायची. आणि आता हा जो 4चा सर्कल आहे त्याचा हा जो साईडचा मोती आहे तिथनं आपण खाली यायचं आता. तर हे असं आपलं जे असे छोटे छोटे रेघा काढलेले असतात चैतन्याच्या रांगोळीतले जर तुम्ही चिन्ह बघितले असतील तर त्याच्यात असे फणीला असे छोटे छोटे रेघा काढलेले असतात त्या बनवल्यात आपण. आता आपण या सगळ्या या ज्या साईडचे मोती आहेत इथले त्याच्यातनं आपण सुई काढत खाली यायचे आणि परत या साईडने या साईडला यायचे मोते आणि मग इकडचे पण असंच खाली जसं इथे बनवलं आपण तसंच इथे खाली बनवायचं. जसं ह्याच्यात आहे इथे पण बनवलेत आणि तसेच इथे बनवलेत. तसे मी तुम्हाला जसे इथे बनवायला शिकवले तसेच आता आपण इथे पण बनवून घेऊया. तर ही फणी अशी आपली दिसेल तयार झाल्यावर. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.